नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय माने तुमच्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 6वीचा इंग्लिश विषयाचा युनिट नंबर 1.4 हा लेसन द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. या नावावरून तुम्हाला समजलं असेल की जी लोक या पर्यावरणाचं संरक्षण करतात अशा लोकांच्या विषयी हा लेसन आहे. डिस्कवरिंग द इन्स्पायरिंग, सेल्फलेस अँड लेजेंडरी एन्व्हायरमेंटलिस्ट who dedicated their lives to preserving our forest, native seeds and water system. म्हणजे अशा थोर व्यक्तींचा, पर्यावरणवादी लोकांचा हा लेसन आहे की ज्यांनी जंगलाचं संरक्षण केलं. म्हणजे बियाणे जे आहेत त्याचं जे गावामधील जे बिया आहेत ते नष्ट न होता त्याचं संवर्धन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर वॉटर सिस्टीम, पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ज्यांनी कार्य केलेत अशा पर्यावरणवादी लोकांचं हे वरती हा लेसन आहे. याच्यात तुम्ही बघू शकता, डू यू नो हा पहिलाच प्रश्न त्याने विचारला आहे. द थीम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स. पहिलं जे चित्र दिलं होतं ते आहे बन्यान ट्री म्हणजे वडाचं झाड. दुसरं एक चित्र दिलेलं आहे ते आहे कशाचा ओळखायचं सांगितलेलं आहे तर ते आहे कॅक्टस, हा जे निवडूनचा प्रकार आहे त्या प्रजातीमधील आहे. कोकोनट पाम, नारळाचं झाड आहे. तिसरं आणि चौथं जे आहे ते पाईन ट्री याचं चित्र दिलेलं आहे. Now we will look introduction of the lesson. Read carefully. Nature is very important for our life. काय सांगितलेलं आहे की निसर्ग हा आपल्या मानवासाठी, सजीवासाठी फार महत्वाचा आहे. आपण ऑक्सिजन घेतो ते निसर्गाकडूनच घेतो, बरोबर आहे ना. फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. आता जंगल किंवा आपलं जे नेचर आहे, निसर्ग आपल्याला काय देत असतो तर आपल्याला फ्रेश एअर देतो. झाडं भरपूर आपल्या वातावरणामध्ये असेल तर आपल्याला फ्रेश एअर देतो. क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी पिण्यास मिळतं. फूड अँड शेल्टर म्हणजे राहण्यास आपल्याला अन्न पण मिळतं आणि राहण्यास निवारा सुद्धा मिळतो. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. म्हणजे झाडं आपल्याला मदत कशासाठी करतात की श्वासोच्छवास घेण्यासाठी करतात. त्याचबरोबर आपलं आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. तर बघा, प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सुद्धा झाडावरतीच अवलंबून आहेत. जसं मनुष्य अवलंबून आहे तसं ते सुद्धा अवलंबून आहेत. झाडं आपण तोडलं तर ते आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. पक्ष्यांना, प्राण्यांना यांना सुद्धा त्याचा हाल सहन करावा लागणार आहे. त्यासाठी अशा लोकांनी, अशा व्यक्ती म्हणजे ॲनिमलसाठी, बर्डसाठी आणि मानवासाठी सुद्धा अशी काही लोक आहेत की त्यांना ते समजलं की म्हणजे निसर्गाची काय किंमत आहे आपल्याला आणि आपल्या जीवनामध्ये काय त्याची व्हॅल्यू आहे आणि त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेला आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. म्हणजे ती लोक जी आहेत ती पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. दे वर्क विथ लव्ह अँड केअर फॉर नेचर. कशासाठी करतात तर प्रेमापोटी आणि निसर्गाचं संरक्षण, काळजी करण्यापोटी ते काम करत असतात. त्यांना पैशाची किंवा प्रसिद्धीची काहीच गरज नाही. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 सच पीपल हू लव्ड नेचर अँड वर्कड सेल्फलेसली फॉर सोसायटी. म्हणजे अशा हा जो लेसन आहे तो त्या घटकावरती, त्या लोकांच्यावरती अवलंबून आहे की जे सांगितलेलं आहे की जे निसर्गावरती प्रेम करतात आणि निस्वार्थपणे समाजासाठी काय करतात, ते निसर्गाचे संरक्षण करतात, निसर्ग आणि समाजासाठी काम करतात. त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे बघा, तुलसी गौडा. तुलसी गौडा त्यांनाच वनदेवता म्हटलेला आहे. पार्ट 1 मध्ये आपण बघूया. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता. वनदेवता म्हणजे कोण तर वनाचं संरक्षण करणारी देवी आपण त्याला म्हणलेलं आहे त्यांना, कारण त्यांनी वनासाठी, जंगलासाठी काम केलेलं आहे. विच मीन्स ट्री गॉडेस. वनदेवता मीन्स ट्री गॉडेस. शी वॉज बॉर्न इन हलक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. बघा, आता हे व्यक्ती जे आहे, लेडीज जे आहे तुलसी गौडा, ते शिकलेले नाहीये, ते वाचता येत नाही, त्याला लिहिता सुद्धा येत नाही. त्याचा जन्म झालाय तो हलक्की जी आदिवासी जमात फॅमिली जी आहे कर्नाटकामध्ये, तर त्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे आदिवासी जमात ही जंगलामध्येच राहत असतात, त्यामुळं त्यांनी संरक्षण, जंगलाचं महत्व त्यांना माहित आहे. त्या लिहायला शिकले नाहीत, वाचायला शिकले नाहीत, ते शाळेला कधी गेलेलेच नाही, पण त्यांनी जंगलासाठी काम केले म्हणून त्यांना वनदेवता किंवा ट्री गॉडेस म्हणतो. However, she learned many things by living close to the forest. आता त्यांनी जंगलाविषयी एवढी माहिती त्यांना कशी कळाली तर त्यांनी जंगलामध्येच राहिलेले आहेत, जंगलामध्येच वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना हर एक वनस्पतीची त्यांना माहिती आहे. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज. त्यांना खोलवर नॉलेज हे झाडांचं आहे, प्लांट्स अँड हर्ब्स म्हणजे वनस्पतींचं आहे, रोपांचं आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट कॉल्ड हर द एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. एन्व्हायरमेंटलिस्ट त्यांना काय म्हणतात
इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणजे विश्वकोश. आपण जसं नेटवरती माहिती सर्च करतो त्यावेळेस इन्सायक्लोपीडियामध्ये आपल्याला कोणतीही माहिती आपण टाईप केल्यानंतर तिला माहिती लगेच आपल्या समोर येते. मग त्याला आपण काय म्हणतो, एक विश्वकोश आपण त्या कम्प्युटरमध्ये किंवा नेटवरती आपण बघत असतो, मोबाईलमध्ये सुद्धा सर्च करत असतो. तर पर्यावरणवादी जे लोक आहेत त्या लोकांनी या तुलसीगौडा यांना काय म्हटलेलं आहे तर इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. आता हे का म्हटलेलं आहे, कारण बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज, कारण त्यांचं नॉलेज जे जंगलाविषयी आहे, फॉरेस्ट बद्दल जे नॉलेज आहे त्या नॉलेजमुळे त्यांना पर्यावरणवादी काय म्हणतात तर इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा विश्वकोश. फॉरेस्ट केअर अँड आयडेंटिफिकेशन बघा, म्हणजे शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स. जी रोपं आहे त्यांनी 30,000 त्यांच्या लाईफमध्ये 30,000 रोपांची लागवड त्यांनी केलेली आहे त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये. शी वर्कड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टू केअर ऑफ प्लांट्स नर्सरीज. म्हणजे तिने 30,000 रोपांची लागवड केली आणि त्यांनी जे काम केलेलं आहे कोणासोबत केलं आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत, जे वन विभाग आहे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. टू केअर ऑफ प्लांट नर्सरीज म्हणजे लहान रोपांची काळजी त्यांनी व्यवस्थित घेतलेली आहे, त्यांचे वाढ होईपर्यंत प्रॉपर वाढ होईपर्यंत त्याची काळजी करतात. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाइप्स ऑफ ट्रीज. त्यांना बघा जंगलामध्ये राहत असल्यामुळे विविध प्रकारच्या वनस्पती किंवा जे रोप आहेत त्यांची माहिती त्यांना आहे, त्यांनी हर एक प्रकार त्यांनी शोधून काढले. न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पेसीज म्हणजे प्रत्येक स्पेसीज जे आहेत वनस्पती किंवा प्राणी हे आहे तर त्यांचे सगळ्या ज्या माता आहेत म्हणजे सुरुवात जे मूळ आहे ते मूळ तिने शोधून काढलेलं आहे. शी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. त्यांचं म्हणणं काय आहे तर जंगल हे आपल्याला एखाद्या शिक्षकाप्रमाणे शिकवत असतो. जंगल हा सुद्धा आपल्याला म्हणजे ती स्वतः म्हणते की माझं शिक्षक कोण असेल तर ते जंगलच आहे, फॉरेस्ट आहे. अफेक्शन अँड हाय हॉनर त्यांचा सन्मान बघा तर काय, शी लव्ड ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन म्हणजे एवढं ते प्रेम करतात झाडांच्या वरती की जसे आपल्या एक माता आपल्या मुलांच्या वरती प्रेम करते तेवढंच ते प्रेम त्या झाडांच्या वरती करतात. इन 2021 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॉनर्ड हर विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस ऑफ नेचर. ग्रेट सर्व्हिस टू नेचर म्हणजे भारत सरकारनं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मीन्स भारत सरकारनं त्यांना सन्मानित केलं. कधी केलं तर 2021 मध्ये विथ द प्रेस्टिजियस अवॉर्ड. पद्मश्री अवॉर्ड जो आहे, पद्मश्री अवॉर्ड बद्दल तुम्हाला सांगायला झालं तर द पद्मश्री अवॉर्ड इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया गिवन फॉर डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस इन फील्ड्स लाईक आर्ट, सोशल वर्क, सायन्स अँड स्पोर्ट्स. म्हणजे हा जो भारतामधले सगळ्यात सन्मानपूर्वक नागरिकांना दिला जाणारा जो 4था अवॉर्ड आहे पद्मश्री अवॉर्ड. आणि तो कोणाला देण्यात येतो, विभागून देण्यात येतो, कोणाला देण्यात येतो तर जे लोक शेतीविषयक सर्व्हिस करतात म्हणजे संरक्षण करतात किंवा सामाजिक कार्य करतात, विज्ञानामध्ये काहीतरी कार्य केलेलं आहे, खेळामध्ये काहीतरी कार्य केलेलं आहे, तर अशा लोकांसाठी तो पद्मश्री अवॉर्ड त्यांना दिला जातो. दुसऱ्या जे व्यक्ती आहेत बघा त्या आहेत राहीबाई सोमा पोपेरे. राहीबाई सोमा पोपेरे त्यांना सीड मदर म्हटलं जातं, बीज माता. राहीबाई सोमा पोपेरे पद्मश्री इज नोन ॲज अ सीड मदर. म्हणजे त्यांना बघा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल ह्या ज्या लेडीज आहेत त्या राहीबाई सोमा पोपेरे आहेत. त्यांनी या विविध हंड्यांच्या माध्यमातून बघा त्यांनी हे बियांचं संवर्धन केलेलं आहे म्हणून त्यांना काय म्हटलं जातं सीड मदर. आता ते कोणत्या ठिकाणी राहतात तर शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. या सुद्धा आदिवासी जमातीला म्हणजे शेतकरी मधील आहेत, ते महाराष्ट्रामध्ये राहतात. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. बघा त्यांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांच्या फॅमिलीची आर्थिक चणचण असल्यामुळे काय तर तिने शाळेला पाठवलेलं नाही. ह्या सुद्धा जसं की तुलसीगौडा शाळेला शिकल्या नाहीत किंवा शाळेला गेल्या सुद्धा नाहीत, वाचन लेखन त्यांचं नाहीये, तसंच त्यांचं सुद्धा आहे की ह्या शाळेला गेलेल्या नाहीत. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्या कधी शाळेला गेलेल्या नाहीत. शी स्टार्टेड वर्किंग इन फील्ड्स ॲट अ यंग एज. तरुण असताना त्यांनी काय केलं होतं की आपलं जे काम शेतीविषयक आहे तर त्यांनी ते काम सुरुवातीपासूनच केलं होतं, अगदी तरुणपणापासून. शी लर्न्ड फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. त्यांचं पूर्ण तिने शिक्षण जे घेतलं शेतीचं शिक्षण घेतलं ते तिने दररोजच्या कामातून आणि दररोजच्या अनुभवातून घेतलेलं आहे. शी सेव्ड मेनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. म्हणजे बघा पारंपरिक आणि आपल्या स्थानिक जे बियाणे आहेत ते बियाणे किंवा ते पिकांचे बियाणे त्यांचं संवर्धन किंवा तिने
ते वाचवलेले आहेत, म्हणजे नेस्तनाभूत न होता, म्हणजे त्या कायमस्वरूपी गायब न होता, त्याने संवर्धन त्याचं केलेलं आहे. शी एनकरेज्ड फार्मर्स टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युझिंग ओनली मार्केट सीड्स. त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन काय दिलं की धाडस यांना काय दिलं तर तुम्ही दुकानातल्या विकत बिया न आणता, मार्केटमधून ज्या बिया न आणता, आपण तुम्ही शेतामधून जे पिकवलेले आहे आपलं धान्य, त्या धान्यापासून ज्या बिया आपल्याला निघतात त्याच बिया वापरून परत काय करायचं, शेती करायची. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे, त्याचबरोबर नैसर्गिक जी पद्धती आहे त्या पद्धतींचा वापर करून करायची, शेती लागवड करायची आहे. ऑर्गॅनिक जे आरोग्यासाठी पण चांगलं आहे, की ज्यानं बीपी शुगर वगैरे होत नाहीत किंवा कोणताही त्रास होत नाही, आरोग्य चांगलं राहतं. अशा प्रकारे ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं हे त्यांनी लोकांना शिकवलं. राहीबाई इज अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर. राहीबाई ह्या सध्या कार्यरत असलेल्या मेंबर आहेत कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या, की जी समिती अकोले इन अहिल्यानगर, जे आधीचं नाव अहमदनगर आहे, 2024 मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर नाव झालेलं आहे जिल्ह्याचं. तर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे अहिल्यानगर, तेथील अकोले येथील जी समिती आहे त्याचे ते ऍक्टिव्ह मेंबर आहेत. शी स्टार्टेड, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर या ठिकाणी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट यामध्ये ते आहेत. सी स्टार्टेड सीड बँक्स अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. त्यांनी बघा जसं आपले पैसे ठेवण्यासाठी बँका असतात, तसं त्यांनी काय केलं होतं की बियाण्यांच्या बँका केल्या होत्या, की ज्या बँकेतून लोक येऊन त्यातून बिया घेऊन जात होते. जे आपल्या नेटिव्ह सीड्स आहेत, आपल्या भागातील म्हणजे आपल्या जवळचे जे बिया आहेत, जे आपण पिकवतो आणि तेच आपण परत पेरायचे, अशा बियांचं संवर्धन त्यांनी केलेलं आहे. एक बँक तयार केलेली आहे. नर्सरीज म्हणजे त्यांची काळजी करणं, ते त्यांनी केलेलं आहे. प्रोटेक्ट सीड्स म्हणजे बियाणांचं संवर्धन त्यांनी केलेलं आहे, वाचवलेलं आहे. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. म्हणजे बघा त्यांनी त्याचे पैसे मोबदला घेतलेला नाही, त्यांनी ते बिया ज्या आहेत त्या फार्मर्सना म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असं ते देत होत्या. ऍट प्रेझेंट अबाउट 122 लँड्रेसेस, म्हणजे आता त्यांनी जवळजवळ लँड्रेसेस मीन्स व्हॉट, व्हरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट द कंडिशन्स ऑफ पर्टिक्युलर लोकल एरिया. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे बियाणे सूट होतात, की ज्यांचं जे प्रॉपर पद्धतीने उगवतात, अशा प्रकारच्या 122 प्रकारच्या बियाणांचं त्यांच्याकडे काय म्हणजे त्यांच्या बँकेमध्ये म्हणजे उपलब्ध आहेत. अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. आणि 32 प्रकारची पिके जी आहेत ते अंडर कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनामध्ये आहेत. इकॉलॉजी इम्पॅक्ट अँड अवॉर्ड्स, यांना सुद्धा अवॉर्ड देण्यात आले बघा. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड, फार्मिंग अँड नेचर. त्यांचं जे काम आहे ते अन्न वाचवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, अन्न संरक्षण, शेती, निसर्ग यांच्यासाठी त्यांचं काम होतं. त्यांना मदत मिळाली. इन 2020 शी रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड. यांना सुद्धा 2020 मध्ये पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. म्हणजे इन्स्पायरिंग म्हणजे काय तर सगळ्यांना प्रेरणा देणारे, असं प्रेरणादायी काम करणारे, समाजासाठी आणि निसर्गासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये 100 महिलांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, जे की BBC हे याचं म्हणजे हे करत असतात, सर्व्हे करत असतात. त्यांच्या BBC म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन जी आहे. त्यात 3ऱ्या नंबरचा आहे बघा चैत्रम देवचंद पवार, अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. म्हणजे चैत्रम देवचंद पवार यांना म्हणजे आदिवासी विकास आणि शाश्वत शेती यांची प्रणेते म्हणून ओळखलं जातं. चैत्रम पवार पद्मश्री इज अ ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंटल लीडर विथ ओव्हर 30 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे चैत्रम पवार जे आहेत त्यांना पद्मश्री अवॉर्ड त्यांना सुद्धा मिळालेला आहे. ते एक काय आहे तर आदिवासी सामाजिक आणि पर्यावरण विषयक जे नेते आहेत, त्यांना 30 वर्षाचा त्याबद्दलचा अनुभव आहे. समाजाबद्दल तसं पर्यावरणाबद्दलचे त्याने जनजागृती केली किंवा त्याच्याबद्दल काम केलेलं आहे. असे नेते म्हणून त्यांना 30 वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी काम केलेलं आहे. ही हॅज लेड कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात. त्यांनी महाराष्ट्रामधल्या आणि गुजरातमधील गावागावामध्ये जाऊन तर म्हणजे संवर्धन, सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे शाश्वत शेती कशी करायची, समाज माध्यम, सामाजिक कार्य कसं, सामाजिक विकास कसा करायचा, या संदर्भाचं काम त्यांनी 100 गावामध्ये जाऊन, कोणत्या तर महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये 100 गावामध्ये जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे.
He has begun with cultivation of 5,000 trees with his own contribution. म्हणजे दुसऱ्यांच्याकडून मागणी न करता आपण स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन स्वतःच्या पैशातून खरेदी करून असे 5,000 झाडे त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहेत, महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये देखील. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी 2015 म्हणजे 2015 ते काय आहेत, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ मेंबर आहेत, तज्ज्ञ सदस्य आहेत. कुठले तर फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी म्हणजे जंगलचे जे आहेत, फॉरेस्ट सल्लागार समिती जी आहे, वन सल्लागार समिती आपण म्हणू शकतो ना, तर 2015 पासून ते काय आहेत तर एक मेंबर आहेत, एक्सपर्ट तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ही हेल्प्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट, एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज एस्पेशली वुमन अँड प्रमोट सेल्फ रिलियंट डेव्हलपमेंट. तर त्यांनी हे हेल्प्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट म्हणजे त्यांनी मदत कशासाठी केली आहे तर जंगलाचं संरक्षण करण्यासाठी. एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज म्हणजे जी ट्रायबल कम्युनिटी आहे, आदिवासी जमात, त्या आदिवासी जमातीमधील जे स्त्रिया आहेत, स्पेशली वुमन ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांना प्रमोट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, कशासाठी तर त्या स्वतः आत्मनिर्भर राहायला पाहिजे, स्वतः निर्भर राहून त्यांनी स्वतःचा विकास केला पाहिजे. तर यासाठी त्यांनी म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे. ही हॅज स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज बेरीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ द हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम अँड नाव एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. मग ते सुद्धा एक महाराष्ट्रामधले आहेत आणि त्यांनी आदिवासी लोकांच्या महिलांसाठी शक्यतो करून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी वर्क गावामध्ये राहूनच केलेलं आहे. त्यांचं गाव जे आहे बेरीपाडा, धुळे जिल्ह्यामधील, महाराष्ट्रातील धुळे जिल्हा येथील जे आहे बेरीपाडा, या ठिकाणी त्यांनी राहून काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जनजाती कल्याण आश्रम यांना देखील त्यांनी मदत केलेली आहे. आय नाव एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस. आता तेच जे आहे याचा विस्तार त्यांनी 100 गावामध्ये केलेला आहे. जवळजवळ 100 गावांच्या मध्ये त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यातील 100 गावामध्ये या जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काय केलेलं, त्याचा विकास केलेला आहे. ही हॅज वर्कड इकॉलॉजी अँड वॉटर कन्झर्वेशन. त्यांनी पाण्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे, पाणी वाचवासाठी. ही हॅज वर्कड फॉर ट्री प्लांटिंग, झाडं लावण्यासाठी, वॉटर कन्झर्वेशन पाणी संवर्धन करण्यासाठी, आणि फॉरेस्ट प्रोटेक्शन म्हणजे जंगलाचं संरक्षण करण्यासाठी. ही हेल्प्ड मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोअर रेन वॉटर. म्हणजे बघा, छोटे छोटे धरणं बांधून, त्याचबरोबर खंदक बांधून त्यांनी काय केलेलं, पाण्याचं म्हणजे गावाला पावसाच्या पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन या संदर्भात खंदक खणण्यासाठी किंवा छोटे छोटे बंधारे बांधण्यासाठी, पाटबंधारे आपण म्हणू शकतो छोटे छोटे, तर तसे बंधारे बांधण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीड इन मेनी एरियाज. आणि त्याचमुळे काय झालं तर प्रत्येक गावामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं. हिज वर्क ऑल्सो हेल्प्ड सँच्युरी अँड पब्लिक लेवल्स. बघा तर काय आहे, फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड. हिज वर्क ऑल्सो हेल्प्ड बर्ड्स अँड ॲनिमल्स टू गेट सेफ होम्स. म्हणजे याच्यामुळे काय झालं, त्यांनी प्रत्येक गावामधून शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं. ते जे खंद खणलेले होते किंवा छोटे डॅम्स बांधले होते, त्याच्यामुळे काय झालं, पाणी त्या ठिकाणी एरियामध्ये मुरलेलं आहे. आणि मुरल्यामुळे त्या विहिरींना पाणी लागलेलं आहे, ओढ्यांना पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं तर प्रत्येक विहिरी आणि बोरला सुद्धा पाणी त्याच्यामुळे लागलेलं आहे. आणि याचाच उपयोग काय झाला तर शेती चांगल्या प्रकारे वाढवता आली, जास्त म्हणजे शेतीचं सुधारणा झाली. आणि त्यांचं काम जे आहे त्याच्यामुळं पक्ष्यांना आणि प्राण्यांना सुद्धा त्याचं मदत झाली, त्याच्यामुळे त्यांचं घरे सुरक्षित झाली. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्ड बिकॉज ऑफ हिज फॉरेस्ट. आता भरपूर जंगलं जे आहेत ते यांच्या कार्यामुळेच काय झालेलं, त्यांच्या सहकार्यामुळे ते वाचलेले आहेत. इन 2025 ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. 2025 त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना काय दिलेलं आहे सरकारनं, म्हणजे मोबदला नाही म्हणता येत तर त्यांच्या कामाचं योग्य मूल्य करून त्यांना ते अवॉर्ड देण्यात आलेला आहे, पद्मश्री अवॉर्ड. त्यांची सर्व्हिस कशा संदर्भात आहे त्यांची तर सोशल वर्क म्हणून आहे, तर त्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. त्यांच्या व्हॅल्युएबल वर्क अँड फॉर सोसायटी अँड नेचर म्हणजे निसर्गासाठी आणि समाजासाठी जे त्यांनी काम महत्त्वपूर्ण मौल्यवान जे काम केलं त्या कामासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड म्हणून घोषवण्यात आलेला आहे. आता इथं काही वर्ड बास्केट आहे, म्हणजे वर्ड्स जे न्यू आहेत. तर हर्ब्स म्हणून आहे, तर प्लांट्स हुज लिव्स सीड्स आर युज्ड इन मेडिसिन. ज्या ठिकाणी हर्ब म्हणजे वनस्पती की ज्यांचा उपयोग, त्याचा पानांचा उपयोग, वनस्पतीच्या पानांचा बियांचा उपयोग हा मेडिसिन आयुर्वेदामध्ये किंवा मेडिसिनमध्ये केला जातो. एन्सायक्लोपीडिया म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की विश्वकोश, की ज्या ठिकाणी अ बुक और सेट ऑफ बुक्स दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट मेनी सब्जेक्ट्स अरेंज्ड
इन ऑर्डर ऑफ अल्फाबेट A to Z. म्हणजे A to Z पर्यंत डिक्शनरी तुम्हाला माहिती आहे. त्या डिक्शनरीमध्ये कसं आपल्याला माहिती शब्दार्थ मिळतात, तसं इन्सायक्लोपीडियामध्ये A to Z म्हणजे असं एक पुस्तक आहे की एक सेट आहे, पुस्तकांचा समूह आहे की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती A to Z या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे मिळते. लँड रेसेस मीन्स व्हरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट द कंडिशन ऑफ अ पर्टिक्युलर लोकल एरिया. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी वातावरणाला सुटेबल असे बिया निर्माती होते त्याला आपण व्हरायटी ऑफ क्रॉप्स म्हणजे विविध पिकांसाठी असलेले म्हणजे लँड म्हणतो, जमीन. कन्झर्वेशन मीन्स द प्रोटेक्शन ऑफ द नॅचरल वर्ल्ड. नॅचरल म्हणजे नैसर्गिक जगाचं संरक्षण करणं म्हणजे संवर्धन आपण म्हणू शकतो त्याला. सस्टेनेबल मीन्स दॅट कॅन कंटिन्यू फॉर अ लॉंग टाईम म्हणजे जास्त काळापर्यंत टिकून ठेवणे म्हणजे संवर्धन करणे. कल्टिवेशन म्हणजे द प्रिपरेशन अँड द यूज ऑफ द लँड फॉर ग्रोईंग क्रॉप्स म्हणजे मेन म्हणजे काय ते लागवड करणे, शेती लागवड करणे, शेतीमध्ये पिके उगवून येते. ट्रेंचेस म्हणजे तुम्हाला सांगितलं की खंदक, अ नॅरो होल डग इन द ग्राउंड फॉर वॉटर टू फ्लो अलॉंग म्हणजे यातून पाणी वाहत जाईल अशा ठिकाणीसाठी खंदक जे खोदलेलं आहे त्याला ट्रेंचेस म्हणतात. इन्क्रीज्ड मीन्स बिकम समथिंग लार्जर म्हणजे थोडं वाढत जाणे किंवा वाढणे. थँक्यू. माझा हा लेसन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.